शेतकरी मित्र हो नमस्कार राम राम। शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे। शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडे जाऊन कापूस बाजारभावाबद्दल माहिती घेत असतो आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचं काम करतो। तर शेतकरी मित्रांनो आता पूर्वी जर आपण नवीन असाल तर रोजचेच कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी नक्की आपले चॅनल सबस्क्राईब अवश्य करा। शेतकरी मित्रांनो आज आहे 24 नोव्हेंबर 2025। आज आपण जाणून घेऊया की कुठे कशा पद्धतीने आज मिळतोय कापसाला बाजारभाव, कोणत्या मार्केटमध्ये काय मिळतोय बाजारभाव। शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष CCI केंद्रावर देखील जाऊन कापसाचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत। शेतकरी मित्रांनो काटोल या बाजार समितीमध्ये एकूण कापसाची आवक झाली 137 क्विंटल। कमीत कमी जो भाव भेटलेला आहे तो भेटला 6700, सर्वसाधारण भाव भेटला 6850 आणि जास्तीत जास्त जो भाव भेटलेला आहे तर तो 7100 रुपये प्रति क्विंटल हा काटोल या बाजार समितीमध्ये आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो कुठेतरी आता पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली 400 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6700 आणि जास्तीत जास्त दर होता 7245 आणि सर्वसाधारण जो आहे तर तो होता 7160 रुपये। म्हणजे आपल्याला मागच्या बाजार समितीपेक्षा या बाजार समितीमध्ये आपल्याला 200 रुपयाने कापूस बाजारभाव वाढलेला दिसत आहे। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो उमरेडमध्ये एकूण कापसाची आवक झाली 752 क्विंटल। जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटला आहे 7100 आणि कमीत कमी जो दर आहे तो भेटलेला आहे 6900 आणि सर्वसाधारण जो मार्केट चालू आहे तो आहे 7000 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो हे होते उमरेड या बाजार समितीमध्ये झालेल्या कापसाचे बाजारभाव। शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती जी आहे तर त्या बाजार समितीमधील आपण कापूस बाजारभाव जाणून घेऊयात। ती आहे हातगाव तामसा। एकूण कापसाची आवक झाली 332 क्विंटल। कमीत कमी जो दर आहे तो भेटला 7710, सर्वसाधारण दर भेटला 7900 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8160 रुपये। तर शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये आपल्याला CCI केंद्रानुसार भाव आपल्याला पाहायला मिळतोय तो 8160 रुपये प्रति क्विंटल हा हातगाव तामसा या बाजार समितीमध्ये आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालन्यामध्ये एकूण कापसाची आवक झाली 102 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6570, सर्वसाधारण दर भेटला 6570 आणि जास्तीत जास्त पण आपल्याला तोच भेटलेला आहे 6570। या ठिकाणी जे आहे तर ते भाव काही वाढलेला दिसत नाही आहे। तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण पुढील बाजार समितीमधील कापूस बाजार जाणून घेऊयात। ती बाजार समिती आहे मौदा। एकूण कापसाची आवक झाली 150 क्विंटल। सर्वसाधारण दर भेटला 6850, कमीत कमी भेटला 6800 आणि जास्तीत जास्त आहे तर तो आहे 6900 म्हणजे 7000 पेक्षा देखील भाव कमी हा मौदा या बाजार समितीमध्ये आजच्या रोजी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो कुठेही कापूस बाजारभाव वाढायचे संकेत दिसत नाही आहे। त्यानंतर आहे वडवणी यामध्ये एकूण कापसाची आवक झाली 686 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 7810 आणि सर्वसाधारण दर भेटला 7821 आणि जास्तीत जास्त तो आहे 7979 म्हणजे 8000 रुपयापर्यंत हा वडवणी या बाजार समितीमध्ये आजचा कापूस बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर। आवक 2620 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6750, सर्वसाधारण दर भेटला 7000 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8110 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी मित्रांनो हा होता समुद्रपूर या बाजार समितीमध्ये आज रोजी झालेला कापूस बाजारभाव। तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावतीमध्ये एकूण कापसाची आवक झाली 1770 क्विंटल। म्हणजे या ठिकाणी कापसाची आवक वाढलेली आहे पण बाजारभावामध्ये काही बदल झालेला दिसतोय का आपण ते बघूयात। कमीत कमी दर भेटला 6900, सर्वसाधारण दर भेटला 7467 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8035 रुपये प्रति क्विंटल। तर हा होता भद्रावतीमध्ये झालेला आजचा कापूस बाजारभाव। शेतकरी मित्रांनो आपण रोज कापूस बाजारभावाबद्दल माहिती घेत असतो आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे बाजार समिती सावनेर। कापसाची एकूण आवक झाली 2000 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6800 आणि जास्तीत जास्त देखील या ठिकाणी भाव भेटलेला आहे 6800। तर शेतकरी मित्रांनो रोज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी शेवटपर्यंत कापसाचे बाजारभाव सांगत राहणार आहे। त्यासाठी नक्की हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।